नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जिम क्विक यांनी लिहिलेल्या लिमिटलेस या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीमधून तुम्हाला हे शिकायला मिळेल की तुमच्यामध्ये तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त क्षमता आहे. प्रत्येकामध्ये एखादं कौशल्य लपलेले असते आणि त्याच कौशल्याला बाहेर काढण्यासाठी तुमच्यामध्ये 3 लिमिटलेस गोष्टी असणं गरजेचं आहे असं लेखक सांगतात. तर पहिली गोष्ट आहे तुमची अमर्याद विचारसरणी, दुसरी गोष्ट आहे तुमच्यात असलेली अमर्याद प्रेरणा आणि तिसरी गोष्ट आहे अमर्याद पद्धत. लेखकाच्या मते अशी 3 क्षेत्र आहेत जी आपल्याला एका मर्यादेमध्ये ठेवतात. ती म्हणजे तुमची विचारसरणी, तुमची प्रेरणा आणि तुमच्या पद्धती. आपण एकेकाने या 3 गोष्टी पाहूयात. तर पहिली गोष्ट अमर्यादित विचारसरणी. तुमची विचारसरणी तुमचा विश्वास आणि तुमच्या विचारांमुळे बनते. तुम्ही कोण आहात, काय आहात, या जगाला पाहण्याची तुमची दृष्टी कशी आहे, हे सगळं तुमच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. तुम्ही जे काही म्हणता, जे काही करता, ते तुमच्या विचारसरणीनेच प्रभावित होऊन करता. पण खरं पाहायला गेलं तर तुमची विचारसरणी तुम्ही ज्या वातावरणात राहता त्यानुसार प्रभावित होत असते. तुमच्या जवळपासची लोक, जसे की तुमचे आईवडील, मित्र किंवा तुमच्या घरातील आणि ऑफिसमधील वातावरण, हे सगळं तुमच्या विचारसरणीवर परिणाम करत असतं. एकदा का तुम्ही तुमची विचारसरणी बनवली तर ती इतकी शक्तिशाली बनते की जे शक्य आहे तेही अशक्य वाटू लागतं. आणि अशीच विचारसरणी तुमच्या मर्यादेला कारण बनते. सर्कसमधल्या हत्तीचंच उदाहरण घ्या. हत्तीला लहानपणी जेव्हा एखाद्या खुंट्याला बांधलं जातं तेव्हा हत्तीचं ते बाळ स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न करतं, पण ते स्वतःला सोडवू शकत नाही. आणि हीच गोष्ट हळूहळू त्याच्या मनात घर करू लागते. त्यामुळे जेव्हा तो मोठा होतो तेव्हा शक्तिशाली असूनही ती दोरी तोडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. या पद्धतीला शिकलेली असहाय्यता असं म्हणतात. आणि दुर्दैवाने काही लोक स्वतःमध्येच अशी असहाय्यता निर्माण करतात. लोक स्वतःची व्याख्या त्यांच्या कमतरतांनी करतात. स्वतःवरचा हाच अविश्वास तुम्हाला स्वतःची वाढ करण्यापासून थांबवतो. पण तुम्ही ठरवलंच तर तुम्ही अमर्यादित विचारसरणी निर्माण करू शकता. सगळ्यात आधी स्वतःला जबाबदार बनवा. तुमच्या जवळपासची लोक तुम्हाला प्रभावित करत असतात, पण तुम्ही काय आहात आणि काय बनू पाहता हा केवळ तुमचा निर्णय आहे. हीच शक्ती तुमच्यातील अमर्यादित क्षमतेला जागृत करू शकते. पण या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आधी शिकलेल्या गोष्टी विसरणं खूप गरजेचं आहे. शिकलेल्या अशा गोष्टी विसरणं ज्या तुमच्यावर मर्यादा आणतात. ही माझी मर्यादा आहे हा केवळ तुमचा गैरसमज आहे. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या स्वतःला मर्यादा आणणाऱ्या विश्वासाला डोक्यातून काढून टाका. सगळ्यात आधी हे पहा की तुम्ही स्वतःशी कोणत्या दृष्टिकोनाने बोलता. तुम्ही स्वतःला नेहमी हेच सांगता का, माझ्याकडून हे होऊच शकत नाही, किंवा अशाच प्रकारची आणखी काही वाक्य. यामुळे तुम्हीच स्वतःला खाली खेचत असता. तुमच्या आतमध्ये असलेला हा नकारात्मक आवाज तुम्हाला सतत आठवण करून देत राहतो, तुम्ही हे करू शकणार नाही. लेखक आपल्याला हेच सांगतात, तुम्हाला तुमच्या विचारसरणीला बदलावं लागेल. एक सकारात्मक आवाज एका सकारात्मक विचारसरणीला निर्माण करतो. पण हे कसं करायचं? सगळ्यात आधी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला मर्यादा आणणारे तुमचे विश्वास कोणकोणते आहेत. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू पहा. कदाचित तुम्ही स्वतःलाच म्हणत असाल, मी चांगले विनोद करू शकत नाही. कधीतरी कुणी तुमच्या विनोदावर नकारात्मक प्रतिक्रिया केली असेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला असाल. त्यानंतर तुम्ही लोकांना हसवण्याची, त्यांच्यासमोर विनोद करण्याची हिंमतच केली नसेल. स्वतःला नेहमी सकारात्मक बोला. स्वतःला सांगा, एखाद्या कामात मी तज्ज्ञ नाही म्हणून काय झालं. हळूहळू तुम्हाला स्वतःबद्दल सकारात्मक बोलण्याची सवय लागेल. आणि दुसरं म्हणजे स्वतःला ओळखा. मी खरंच खूप बोरिंग आहे, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, असं जर तुम्ही स्वतःबद्दल विचार करत असाल तर ते खूप चुकीचं आहे. आपल्या आतला आवाज आपल्याला चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. तिसरी गोष्ट आहे एक नवीन विश्वास तयार करा. कारण ज्या गोष्टींवर तुम्ही आधीपासून विश्वास ठेवत आले आहात त्या गोष्टी किंवा विश्वास कदाचित चुकीचे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे जुने विश्वास सोडून स्वतःसाठी एक नवीन विश्वास तयार करावा लागेल. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले आहात, तुमच्यात खूप सारे चांगले गुण आहेत,
पण तुम्ही तुमच्यातील नकारात्मक आवाजामुळे चांगल्या गोष्टींनाही दुर्लक्ष करू लागता. म्हणून तुमच्या आतल्या नकारात्मक आवाजाला शांत करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्यातल्या चांगल्या गुणांना पाहू शकाल. आपल्याला लिमिटलेस बनवणारी दुसरी गोष्ट म्हणजे अमर्यादित प्रेरणा. तुमची प्रेरणा तुमच्या विचारसरणीप्रमाणेच फिक्स नसते. तुम्ही आज जितके प्रेरित आहात कदाचित उद्या तितके नसाल, किंवा उद्या आजपेक्षा जास्त प्रेरित असाल. बऱ्याचशा गोष्टी करताना आपल्याला प्रेरणेची गरज पडते, पण जर तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित अनुभव करत असाल तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला ती गोष्ट करताना आनंद होईल. खूप लोकांना व्यायाम करायला आवडत नाही, तरीही ते स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करतातच, कारण ते स्वतःला व्यायाम करण्यासाठी प्रेरित करत असतात. कधीकधी तुम्हाला मोटिवेटेड फील होतं तर कधीकधी डिमोटिवेटेड. म्हणून प्रेरणेला कायम ठेवण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावेच लागतील. हा कोणताही शॉर्टकट नाही की घातला आणि काढून टाकला. प्रेरणा ही एक पद्धत आणि धोरण आहे. जर तुम्हाला नेहमीच प्रेरित राहायचं असेल तर तुम्हाला जीवनाचा हेतू, ऊर्जा आणि काही छोट्या साध्या पद्धती अप्लाय कराव्या लागतील. स्वतःला लिमिटलेस बनवण्यात प्रेरणेचा खूप मोठा रोल असतो. प्रेरित होण्यासाठी स्टार्ट विथ व्हाय याने सुरुवात करा. म्हणजे तुम्ही जे काही करत आहात तुम्हाला त्याचा हेतू माहीत असायला हवा. समजा तुम्हाला वजन कमी करायचे, तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला वजन का कमी करायचं आहे, या मागचा उद्देश काय आहे. किंवा तुम्हाला एखाद्या भाषेचा कोर्स करायचा आहे तर तो का करायचा आहे. अशा प्रश्नांनी तुम्हाला एखादी गोष्ट खरोखर हवी आहे का हे कळेल आणि तेच तुमची प्रेरणा बनेल. आपलं ध्येय हे स्पष्ट असायला हवं. जे ध्येय तुम्ही निवडलं आहे ते मिळवण्यासारखं आहे का, त्यावर कृती केली जाऊ शकते का, त्यामागे कोणतं लॉजिक किंवा कारण आहे का. स्वतःला हे देखील विचारा की आपलं ध्येय खरंच हेल्दी आहे का, लॉंग टर्म राहील असं आहे का, तुम्हाला ती गोष्ट आकर्षित करते का, त्यात खरेपणा आहे का. अशा प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच विचारा आणि मग तुमचं ध्येय निश्चित करा. जीवनात हेतू असल्यामुळे आपल्याला एक समाधान मिळतं. तुमची ऊर्जा आणि प्रयत्न यांना नेहमी चांगल्या कामात वापरा. आपल्याला लिमिटलेस बनवणारी तिसरी गोष्ट आहे अमर्यादित पद्धत. एक उपयुक्त विचारसरणी, उत्तम प्रेरणा आणि स्पष्ट पद्धत यांच्या मदतीने तुम्हाला जे हवंय ते सगळं तुम्ही मिळवू शकता. म्हणूनच या 3 गोष्टी आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. लिमिटलेस बनण्यासाठी एक स्पष्ट पद्धत म्हणजे फोकस. लेखक म्हणतात, फोकस म्हणजे जे काम तुमच्या हातात आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. समजा तुम्ही एखाद्याशी बोलत आहात, त्यावेळी केवळ त्यांच्याच बोलण्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तर त्याचा एक एक शब्द काळजीपूर्वक वाचा. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या वेळी तुमचं लक्ष इकडे तिकडे भटकेल, त्यावर फार विचार करू नका. असं होतच असतं, पण पुन्हा फोकस करण्याचा प्रयत्न करा. रोज फक्त 1 तास फोकस करण्याची सवय लावा. मग पहा, हळूहळू तुम्हाला जास्त वेळ फोकस्ड राहायची सवय लागेल. लेखक म्हणतात, तुम्हाला मल्टीटास्कर व्हायचं नाही, कारण त्यामुळे तुमचा फोकस एका कामावर अजिबात राहणार नाही. तुमचं लक्ष कधी इकडं जाईल तर कधी तिकडं. उदाहरणार्थ, जेवताना हा विचार करू नका की आता पुढे काय करायचे. त्यावेळी फक्त आरामात हळूहळू जेवण करा. मल्टीटास्किंगमुळे तुमचं लक्ष एकाग्र होणार नाही आणि तुमच्या डोक्यात अनेक विचार गोंधळ घालतील. त्यामुळे तुमचं लक्ष एका ठिकाणी लागणार नाही. तुमच्या मनाला शांत ठेवा, त्याला आराम देत राहा, ज्यामुळे तुम्ही तणावरहित होऊन पुन्हा फोकस करू शकाल. मनाला शांत करण्याच्या अनेक पद्धती आहेत, मेडिटेशन, योगा, आणि जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल तर आपले लेखक आपल्याला एक ब्रीदिंग एक्सरसाइज सांगतात. ब्रीदिंग म्हणजे श्वास घेणं. ऐकायला खूप सोपं वाटतं, पण ही ब्रीदिंग टेक्निक तुम्हाला शांत ठेवण्यासाठी खूप मदत करते. जर तुम्ही एका योग्य पद्धतीनं ब्रीदिंग केली तर तुमच्या आतली भीती आणि ताण कमी होऊ शकतो. आणि ती पद्धत आहे 4-7-8. तर या पद्धतीमध्ये नाकाने 4 सेकंद लांब श्वास घ्या आणि तो 7 सेकंदांसाठी होल्ड करा आणि हळूहळू 8 सेकंद श्वास सोडत राहा. तुम्ही एका सिटिंगमध्ये खूप वेळेस याची प्रॅक्टिस करू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि एवढंच नाही तर तुम्हाला आणखी छान फील व्हायला लागेल.
आणि तुम्ही तुमच्या कामावर पुन्हा फोकस करू शकाल. लिमिटलेस बनण्यासाठी आणखी एक गोष्ट जी लेखकाने सांगितली आहे, सतत शिकत राहा. शिकत राहणं खूप मजेदार गोष्ट आहे, पण काहीतरी शिकण्यासाठी वेळ काढणं खूप अवघड असतं. पण जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर लेखक आपल्याला सांगतात, तुम्हाला रट्टा मारण्याची सवय सोडावी लागेल. कारण रट्टा मारून लक्षात ठेवलेली गोष्ट तुम्ही फक्त काही वेळेसाठीच लक्षात ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ती विसरून जाता. यासोबतच जर झोप व्यवस्थित झाली नसेल तर तुम्हाला अभ्यास करायला अडचण येऊ शकते. म्हणून झोप ही झालीच पाहिजे, कारण झोपेमुळे शरीरालाच नाही तर तुमच्या मेंदूलाही आराम मिळतो. मन लावून अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींचा विचार करावा लागेल त्यातल्या काही पद्धती लेखकाने इथे सांगितल्या आहेत. पहिली पद्धत आहे, तुमच्या अभ्यासाच्या साहित्याचं पुनरावलोकन करा. दुसरी पद्धत आहे, पुस्तकं आणि वही बंद करून एक पेपर घ्या. तिसरी स्टेप आहे, जे काही तुम्ही वाचलं आहे त्याला पेपरवर लिहा. चौथी स्टेप आहे, आता पुस्तक आणि नोट्स उघडा आणि पहा जे काही तुम्ही लिहिलं आहे ते जुळत आहे की नाही. यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या किती गोष्टी लक्षात राहिल्या. जे काही तुम्ही वाचलं आहे त्याचं सारखं पुनरावलोकन केल्यामुळे ती गोष्ट चांगली लक्षात राहते. तुम्ही जेवढं एखाद्या माहितीला रिपीट कराल तेवढं तिला जास्त काळासाठी लक्षात ठेवलं जाऊ शकतं. जे काही विषय तुम्ही वाचत आहात त्याला पूर्ण वेळ द्या. दिवसातून कमीत कमी 2 वेळा तुमच्या नोट्सचं पुनरावलोकन करा. तिसरी गोष्ट, तुमच्या नोट्स काढण्याच्या कौशल्याला अपग्रेड करा. माहितीचा सोर्स म्हणून फक्त टेक्स्टबुक वापरण्याऐवजी रेफरन्स बुक्सचा देखील वापर करा, कारण त्यातून आणखी जास्त माहिती कळाल्यामुळे तुमचा कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. लेखक सांगतात, लेक्चर सुरू होण्याआधीच तुम्ही एक टार्गेट फिक्स करत जा. जसं की तुम्हाला नोट्स का काढायला हव्यात, नोट्स काढण्यामागचं उद्दिष्ट काय आहे. तुम्ही नोट्स काढताना शॉर्टकट देखील वापरू शकता, पण हे शॉर्टकट तुम्हाला लक्षात राहायला हवे. तुमचा मेंदू एक अवयव नक्कीच आहे, पण तो एका मसलप्रमाणेही काम करतो. तो तेव्हाच फिट राहतो जेव्हा तुम्ही त्याला फिट ठेवता. तुम्हाला त्याला एका योग्य आकारामध्ये ठेवावं लागेल. त्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. त्यातली एक आहे मेमरीवर फोकस करणं. खरं तर तुमच्या मेंदूमध्ये अमर्यादित गोष्टींना लक्षात ठेवण्याची ताकद आहे. मेमरी शार्प करण्यासाठी लेखकाकडे खूप काही टिप्स आहेत आणि त्या सगळ्या टिप्सचा पाया आहे मॉम, म्हणजेच मोटिव्ह, ऑब्झर्वेशन आणि मेथड. जर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर तिला एका हेतूशी जोडा. तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी रिमाइंडर लावण्याची गरज नाही, कारण तुमचा मेंदूच एक पॉवर हाऊस आहे. त्याला अवलंबून राहण्याची सवय लावू नका. कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर त्यासोबत तुमचा एक वैयक्तिक हेतू जोडा. समजा तुम्हाला फेसबुकवर अकाउंट ओपन करायचे, तर अशा गोष्टींना तुमच्या टार्गेटशी लिंक करा. जसं मला येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, त्यानंतरच मी फेसबुक अकाउंट ओपन करेन. मग पहा, तुम्ही चांगले मार्क्स मिळवण्यासाठी नक्कीच अभ्यास कराल. ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो, जे काही काम तुम्ही आत्ता करत आहात त्याला तुमचा 100% वेळ देणं किंवा पूर्ण लक्ष देऊन ते काम करणं. गोष्टींना लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला फोकस्ड राहावं लागेल. त्यासाठी तुम्ही जे काही काम करत असाल त्याला पूर्ण काळजीपूर्वक करा. लेखक म्हणतात, आपल्या मेमरीला अमर्यादित बनवणं तेवढा अवघड नाही जेवढा आपल्याला वाटतं. लेखक म्हणतात, तुमची मेमरी वाढवण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह व्हावं लागेल. जे काही तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल त्याला एका गोष्टीचा आधार देऊन तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही जेवढा जास्त सेन्स वापराल, गोष्ट तेवढीच आठवण राहण्यासारखी बनेल आणि तुम्ही तिला कधीच विसरणार नाही. ही समरी ऐकल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की तुम्ही ठरवलं तर तुम्ही कोणतंही काम करू शकता. आपल्या मेंदूची शक्ती अमर्यादित आहे, म्हणून तुम्हीही अमर्यादित बनू शकता. आणि आपण या समरीमध्ये अमर्यादित बनण्यासाठी ज्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे त्या देखील ऐकल्या. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल. दुसरी गोष्ट आहे प्रेरणा आणि तिसरी गोष्ट पद्धत. जर तुम्ही या 3ही गोष्टीत एक्सपर्ट झाले तर तुम्ही काहीही मिळवू शकाल. तुमच्यामध्ये मोठमोठे काम करण्याची क्षमता आहे. फक्त वाढ आणि सकारात्मकता यावर फोकस करा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.